मैत्रिणींनो, फक्त दिसणं पुरेसं नाही, महिलांनी गर्दीमध्ये स्वतःची नवीन ओळख कशी निर्माण करावी हे आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकांच्या गर्दीमध्ये तुम्ही कधी नोटीस केले का की काही महिलांना सतत गृहीत धरलं जातं, म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड धरलं जातं. त्या खूप काम करतात, खूप कष्ट करतात, पण क्रेडिट मात्र दुसऱ्या कोणाला तरी मिळतं. आणि दुसरीकडे काही महिला अशा असतात ज्या खोलीत पाऊल ठेवतात, सगळ्या वातावरणाचा ताबा घेतात, लोक स्वतःहून त्यांना खुर्ची देतात, त्यांचं मत जे काही आहे ते आदराने ऐकतात. हा फरक तुमच्या लुकचा नाही, ब्रँडेड कपड्यांचा नाही, फरक जो आहे तो मॅग्नेटिक प्रेझेन्सचा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 4 सायकोलॉजिकल ट्रिक्स सांगणार आहे ज्या एका साध्या महिलेला पॉवरफुल क्वीन बनवू शकतात. पहिली गोष्ट, द पोश्चर ऑफ पॉवर, म्हणजे तुमची शारीरिक स्थिती. मैत्रिणींनो, पहिल्यांदा स्वतःच्या शरीराकडे बघा. जेव्हा आपण थकलेल्या असतो, टेन्शनमध्ये असतो, तेव्हा आपले खांदे असे झुकतात, मान खाली होते. सायकोलॉजी अशी सांगते की तुमचं शरीर तुमच्या मनाला सिग्नल देतं. जर तुम्ही झुकून चाललात तर जग तुम्हाला कमजोर समजतं. तर मग आता करायचं काय? तर आजपासून जेव्हा तुम्ही कुठेही उभे राहाल, चालाल, तेव्हा तुमचे खांदे असे मागे, छाती ताठ आणि हनवटी जमिनीला समांतर असावी. कोणीही बोलताना त्यांच्या नजरेला नजर देऊन, म्हणजे आय कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलायचं आहे. तुमची नजर जी आहे ती चोरू नका. ही एकच गोष्ट समोरील व्यक्तीला सांगते की मी एक आत्मविश्वासी महिला आहे आणि माझ्याशी आदराने वागावं लागेल. दुसरी गोष्ट, शब्दांची ताकद, द पॉवर ऑफ पॉज. अनेकदा स्त्रिया खूप घाईघाईत बोलतात किंवा बोलताना ओ असे आवाज काढतात, म्हणजे त्यामध्ये कुठेतरी थांबतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी असल्यासारखा वाटतो. सायकोलॉजी ऑफ मॅग्नेटिक प्रेझेन्स सांगते की जी व्यक्ती शब्दांचा वापर तोलून मापून करते त्यांच्या शब्दांना वजन असतं. मग आता काय करायचं? तर कधीही कुणाशीही बोलताना घाई करू नका. स्पष्ट, शांत आणि ठाम आवाजात बोला. वाक्य संपल्यानंतर किंवा महत्त्वाचा मुद्दा सांगताना 1 ते 2 सेकंदाचा पॉज नक्की घ्या. जेव्हा तुम्ही शांत राहून विचार करून बोलता तेव्हा लोक तुमचं बोलणं जास्त गांभीर्याने ऐकतात. सतत बडबड करण्यापेक्षा जेव्हा गरज असेल तेव्हाच तुमचं म्हणणं जे आहे ते खणखणीत मांडा. तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे इमोशनल अँकर व्हा, रिॲक्टिव्ह नाही. संसारामध्ये किंवा ऑफिसमध्ये अनेकदा अशी परिस्थिती येते जिथे लोक आपल्याला चिडवण्याचा किंवा आपल्यावर ओरडण्याचा प्रयत्न करतात. कमजोर व्यक्ती ज्या